कोल्हापुरात विद्यार्थ्याने भंगारातील साहित्यापासून बनवली अजब दुचाकी. लहान मुले उत्सुकतेपोटी नवनवीन गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच पद्धतीने कोल्हापूरच्या केरली गावातील इयत्ता 8वीत शिकणारा समर्थ पाटीलने घरात आणि भंगारातून साहित्य गोळा करून 2 जुनी सायकल व बाईक इंजिन वापरून स्वतःची एक जुगाडू दुचाकी तयार केली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या त्याच्या प्रयोगाला महिनाभरात यश मिळालं. खर्च कमी आणि बहुतेक साहित्य घरातून, जुना बाजार आणि गॅरेजमधूनच त्याने मिळवले. समर्थने यूट्यूब ट्युटोरियल्स आणि एआयचा वापर करून डिझाईन व तांत्रिक अडचणी सोडवल्या. त्यातूनच यशस्वी होत त्याने आता चालती फिरती दुचाकी बनवली आहे. त्यामुळे मित्रपरिवारासह आणि सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. समर्थला घरातील सर्वांनी आवश्यक ठिकाणी मार्गदर्शन केले आहे, तर वडिलांनीही अशा मुलाचा अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता तो नव्या प्रयोगांसाठी उत्साही असून अशाच पद्धतीने चालती फिरती चारचाकी बनवण्याचा त्याचा मानस आहे. नमस्कार, माझं नाव समर्थ शिवम पाटील. आपण एक गाडी बनवलेली आहे व या गाडीला साहित्य लागणारे गॅरेजवाल्याकडून मिळालेले. फ्रीव्हील व चेन ही गॅरेजवाल्याकडून घेतलेली आहे व इंजिनचा गड्डा आपण जुन्या बाजारातून आणलेला आहे. 3000 पर्यंत आणलेला आहे. टॉकी आपण एक बारकी गाडी तयार केली, ती जी टॉकी आहे किल्ली स्विच यामा कंपनीचा वापरलेला आहे व ह्यो पण गॅरेजवाल्याकडून घेतलेला आहे. मोठी गॅरेजवाल्याकडून घेतलेली आहे. जुनी क्लच एमईटीचा वापरलेला आहे. वायर आहे ती स्प्लेंडर गाडीची आहे व ह्याला स्टँड आहे स्प्लेंडर गाडीचाच आहे. चाकही सायकलीची आहे आपली व हे हँडल आणि हे हँडल गाडीसारखं केलेलं आहे. हे आपण बारकी गाडी केली तर त्याचं हँडल वापरलेलं आहे. किती दिवस लागले आणि कशा प्रकारे मला ही गाडी तयार करायला 1 महिने तर लागलेला आहे. कसं सुचलंय काय गाडीत त्याची तयार करायची? आपण 4 व्हीलर केली, ती चाक मोठी लागत ती म्हणताना आपण ती कॅन्सल करून मग आपण ही गाडी तयार केलेली आहे. जेव्हा तयार झाल्यावर कसं वाटलं? छान वाटलं, भारी वाटलं. गाडी धावते धावते. पुढं काय 4 व्हीलर करायचा पण मोठ्या टायरी मिळाल्या तर